मध्ये मला फक्त आता आईचं डिस्कशन घ्यायचं आहे. एकदा आई काय म्हणते मला बघू द्या, कारण की समजात मोठा गुरु आई असतोय. तर मला आईला फोन करतोय पण आयुष्यातला झोपली असेल. कारण मुंबईमध्ये जर तुमचं कोण नातेवाईक आहे त्यांना ही लिंक शेअर करून टाका लगेचच्या लगेच, आणि त्यांना म्हणावं गणेश MH45 रायडर यायला लागलेला आहे तुमच्या घरी राहण्यासाठी मोक्कामी. पा ये रे आमच्या एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये, एकदा ये रे समजीकडे, एकदा थोडा पांढरा शेपट समजा करून टाका एकदा. जर लगोर्लीमधनं व्हिडिओ बघतोय माझ्या गावात कोण, तर माझ्या गावातल्या माणसांना माहिती असेल की आपल्या गावातल्या शाळेमध्ये के लोग वो वाला है. वो है ना? हाँ है. नहीं तो मैं देता हूँ. नहीं है मेरे पास. ना तुम्हारा एम सब मैंने देख लिया. महाराष्ट्र से ना? कौन सी जगह से? सोलापुर से. होटल रास्ते में जो होटल्स है सारे बंद हो गए, कहाँ मिलेगा आपको? दारचे के बाद जिंग बार के पास जो है झोपड़िया जिंदगी बार के झोपड़िया नहीं होते, वहाँ ग्रिफनों का डेट है. ये नहीं चलेगा. ये नहीं चलेगा. क्या कीमत मैं घर से देता. नहीं मेरे पास है. कहाँ बतानी तो मैं तेरे को देता. है मेरे पास है ना? है. तो तब तक फंसे रहोगे, फिर फ्लाइट से जाना पड़ेगा. और यहाँ से आगे जाओगे, जब आप लेह में जाओगे तो लेह में आपका फोन भी नहीं चलेगा. हाँ. हर नमस्ते मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी MH45 रायडर, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की मी केलॉंगमध्ये येऊन थांबलो होतो एका ठिकाणं. तेव्हा इथं येऊन थांबलो होतो. इथं 200 रुपयाला भेट घेतला होता कालच्या व्हिडिओमध्ये. सायकलीचं सामान टाकलं, काय सामानातमध्ये मोबाईल आतमध्ये चार्जिंग लावलेलं आहे. एक डिस्कस करायचं आहे मला सर्वांसंग. मेन गोष्ट अशी आहे, पुढल्या साईडला बर्फ भरपूर आहे, रोज रूम घ्यायला लागते या. आणि सध्या रात्री त्याला मायनस टेम्परेचर जे आहे ना ते 18-19 मध्ये 20 जातं या. तर मला एक समजा नाही की पुढं जावा का राईड थांबून दुसऱ्या राईडचा प्लॅन करावा, ती मला समजा नाही. महाराष्ट्रातल्या राईडचा प्लॅन करावा का पुढं लडाखचा प्लॅन करावा मला समजा नाही. पण मी धाडशी खूप आहे, मी जायचा पूर्णपणे प्रयत्न करतोय पुढल्या साईडला. पण बघू, जवळ ही ब्लॉग येईल तर माझा निर्णय पक्का झालेला असेल. कारण की ह्याच्या पाठीमागं पण 1-2 व्हिडिओ शेड्यूल लावून ठेवले. तर म्हणजे ही व्हिडिओ 1, 2, 3, 4, 5 दिवसानंतर नाही ही व्हिडिओ येणार. त्यानंतर तुम्ही बघण्यानंतर मी कुठंतरी असणार दुसरीकडे, मी 1 तास कुठं थांबत नाही. आणि 5 दिवसात जावा तिकडे कुत्र्यांनो. पण एकदम मस्त मध्ये रेडी झालेलो आहे. म्हणजे रेडी म्हणजे आता आलेलो हॉटेलवर थांबलेलो आहे का, चहा पाणी नाश्ता मस्त मध्ये जातो. पण मला आज कळलं नेपाळमध्ये झारखंड आहे या. ते मामा आहे तर मला म्हणतात नेपाळमध्ये झारखंड आहे. आयला मग गावात पाय मी पाक परेशान चालू कडे ऐकू असलं. बरं ही बघतो इथं ही बस स्टँड आहे. इथनं मला इकडं ये ऊपर निकल रोड आहे ना, मेन रोड को यहाँ से. हाँ इतना एक रोड है, इतना मतलब वर निकाल जाए. चाय नाश्ता मिल जाएगा? चाय नाश्ता होगा यहाँ पे? नहीं होगा. यहाँ पे नहीं होगा चाय नाश्ता. क्यों? ले जाना पड़ेगा. हाँ आगे मिलेगा. हाँ पुढे मिळून जाईन, इथं नाही मिळत. बस स्टँड पैसे आलो नाश्ता करायला. हे समोरच्या माणसाला म्हणलं नाश्ता करायचा आहे. ही म्हणलं आमच्यापाशी नाही. खूप जास्त अवघड आहे, कोणाला चांगलं बोलावं कोणाला वाईट बोलावं काय समजत नाही मला तर. ओके चला वर जाऊ आता रस्त्याला. आपला रस्ताच बरा आहे, मेन रस्ता. उगाच गावात शिरलो. सकाळचं असं झालं ना तर मग लय टेन्शन येत राव. म्हणजे दुकानावाली जायचं नाही. ह्या माणसांना समजलं की माणसं बाहेर नाहीत, त्यांचं कसं वागायचं आहे त्यांना चांगलं माहिती आहे. मेन रस्त्यालाच चला, इतना रस्ता है वर जायला. गेल्या वर्षी याच रस्त्याने गेलो तो. भाई आगे होटल होगा ना नाश्ता करने के लिए? कितना दूर होगा? कितना किलोमीटर? किलोमीटर 5-10 किलोमीटर. ठीक आहे. फायनली मेन रोड लागलो. केलॉंगमधलं दुसरं वर्ष होतं आहे आपलं, आणि ते पण आपण सहज पार पाडलं. केलॉंगमध्ये मुक्काम करून आज निघलो. आज आपल्याला जायचं आहे दारच्या ब्रिजला. दारच्या ब्रिजपाशी मोठी चेकपोस्ट आहे, चेकपोस्ट ऑफिस आहे. तिथनं समधी इन्फॉर्मेशन लिहिकली मिळणार आहे मला चेकपोस्टवरती. तिथं गेल्यानंतर ना बघू आता काय होतं आहे ते. दुपारपर्यंत पोचून जाईन. तुमचा गणेश भाऊ इथं ब्रश करायला थांबला होता. पाठीमागने एक पोरगा आला, तेव्हा तिकडे पुढं पोर गेला आहे. ती पोरगा मला काय म्हणला माहिती का, थोडं एक मी बघतो म्हणला गरम पाणी तुम्हाला कोण देतं का दात घासायला. तिथं गरम पाणी मिळेल म्हणला तुम्हाला, इथं थंड पाणी घाण आहे म्हणला हे पाणीलाही. तर एवढ्या लहान मुलाला एवढी गोष्ट कळते ही कळल्या भागामध्ये की इथं करणं का म्हणतं. तुम्ही तिकडे चला, मी तुम्हाला दाखवतो. किती वय असेल लयत लय 10-12 वय असेल त्या पोराचं. ही कल्ल्या भागातली माणसं काय आहे ते बरं का, दुकानवाली अशी डोक्यात बसली का नाही, खरं सांगतो लय डोक्यात बसली दुकानवाली कल्ली. काय दुकानवाली अतिशय प्रेमळ ती, काय दुकानवाली इतकी गादाळ येते का नाही, खरं खोटं बोलणं तुम्हाला. डिपेंड करते आपल्या बोलण्यावर.
मी पण त्याला बोललो चांगलं, पण ती एकदम पद्धती जाम द्या इशे डोक्यात काढून द्या. तेव्हा तिथं मला पुढं जायचं आहे, तिथं मला गरम पाणी मिळेल. केलॉंगपासून 1 किलोमीटर पुढं आलेलो मी. चला पुढं. नाही जा सकते अब का ऑफ सीजन है ना, इतना ठंडा. टेम्परेचर बहुत जाता है ना रात में यहाँ पे, है ना? टेम्परेचर बहुत गिरता है ना यहाँ पे रात में. आजकल तो माइनस में जाएगा. कल रात 18 था. हाँ, आगे तो अब बहुत ठंडा होगा. इसके बाद आगे दारचे के बाद आप तो होटल, रास्ते में जो होटल्स है सारे बंद हो गए. कहाँ मिलेगा आपको? दारचे के बाद जिंगजिंग बार के पास जो है झोपड़िया जिंदगी बार के झोपड़े नहीं होते, वहाँ ड्रिफ वालों का डेट है बस. टेंट. डेट उनका वो ऑफिस. उसके बाद बंद है. अब सब कुछ बंद हो गया ना आगे. अच्छा सर्चू मिल जाएगा. सर्चू तक खींच दोगे एक दिन में? कहाँ खींचोगे? नहीं खींच पाऊंगा. वही तो. ओ ऐकलं ना तुम्ही दुसऱ्या तोंडानं असा प्रॉब्लेम आहे. जसं जसं पुढं निघालं तसं ही माणसं म्हणते ते नको जाऊ म्हणते ते पुढं सगळ्या गोष्टी बंद आहेत. त्या मला टेन्शन खूप जास्त, भरपूर असं टेन्शन यायला लागलं आहे. बघू हे जातं मला थोडं गरम पाणी प्यायला आणि चहा, मग नंतर थोडं चहा नाश्ता करून मग नंतर पुढे निघतो. बघू काय होतं ते. बाकीचे अपडेट पुढल्या साईडला तुम्हाला देऊन टाकेन मी. सकाळ सकाळचा असा चहा मस्त मध्ये जास्त खातो या ती काय म्हणते त्याला ती ही या चहा प्यायला. सुखलोज में ठहरे थे ना, सुखलोज आप ठहरे वहाँ ठोलों में ठहरे रात को, अच्छा 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 तो जिसका आपको इंटरव्यू लिया. हाँ लिया था. वो मेरा दोस्त है. अच्छा जी. हाँ तभी देख लिया. क्या नाम है उनका? उसका नाम श्याम आजाद. आजाद वो मेरा दोस्त है. अच्छा जी. आपका देख लिया था हाँ. और आपका पूरा डिटेल मैंने सुन लिया. अच्छा जी. नाइट स्टे में स्लीपिंग बैग है, ठीक है. हाँ हाँ हाँ, लेकिन यहाँ पे ठंडी बहुत है ना, तो यहाँ पे रूम लेना आगे पड़ता है. नाइट अभी जाएंगे, सिर्फ नाइट का एरिया. डेट कोई प्रॉब्लम नहीं है आपको. हाँ लद्दाख तक जाना है ना, हाँ. कोई प्रॉब्लम नहीं आएगा. लेकिन सिर्फ जहाँ नाइट स्टे हुआ हाँ. वो अच्छी जगह रुकना. अच्छा या जैसे आगे ग्रेफ का कैंप है, आगे पारा लाचा क्रॉस करके पहले आर्मी भी होगा, हाँ. आर्मी कैंप, उनके किसी कैंप में चले जाना. ठीक है. ठहरने का. बाहर मत सोना. नहीं. बाकी इस ओके, कोई दिक्कत ओके. नहीं आएगा आपको. दिक्कत नहीं, गाड़ी चल रही, कोई दिक्कत नहीं. अच्छा. बस राम रहना, कपड़ा है अच्छा. हाँ हाँ हाँ. और सॉक्स दिखाओ आपका. ये नहीं चाहिए. ये नहीं चलेगा. या कीमत मैं घर से देता. नहीं नहीं मेरे पास है. कहाँ बतानी तो मैं तेरे को देता. है मेरे पास है ना. है. अब इसके बाद इसको नहीं पहनना. हाँ लीव इट. हाँ आप दूसरा पहनना. बड़ा वाला है मेरे पास. मोटा दिखाने रात में जो पहनते हैं यहाँ के लोग वो वाला है. वो है ना. हाँ है. नहीं तो मैं देता हूँ. नहीं है मेरे पास. ना तुम्हारा इंटरेस्ट सब मैंने देख लिया. महाराष्ट्र से ना, कौन सी जगह से? सोलापुर से. सोलापुर से. ठीक ठीक ठीक. मामा जी मिले हैं, बहुत अच्छे हैं और इतने अच्छे से बात कर रहे हैं मेरे से. मतलब इन्होंने क्या है ना, परसों पिछले वाले 1-2 वीडियो में आपने देख लिया होगा कि एक रिपोर्टर मुझे मिले थे आज़ाद बोल के. उन्होंने इंटरव्यू लिया था शिशु से आगे ज़रा थोड़ा, तो उनका वीडियो इन्होंने देख लिया. ये दोनों दोस्त है, तो इनको मेरे बारे में पूरा पता है. मैं कहाँ से आया हूँ, कितना चला हूँ, तो इनको पूरा पता है मेरे बारे में. तो तो आराम से जाना. ठीक है ठीक है. मैं कुछ देता, आप खाली आगे. ऑल दी बेस्ट. चलो घर जाके भाई चाय पी के जाओ. चाय पी के कहाँ पे करें? पर नीचे जाना पड़ेगा. बहुत नीचे होगा आपका. नीचे है. अरे अरे अरे. सकाळ सकाळ आईचा फोन आलता. आई म्हणली माझी तब्येत खराब आहे जरा थोडी. घरी कंस सोलाय चालू होती रानातली. मकाची कंस आणले ते घरी सुलती आई एकटीच घरी. आईची पण तब्येत खराब आहे. आईचा फोन सकाळ सकाळ. आई म्हणत होती मला दिवाळीला गणू घरी ये दिवाळीला 1-2 दिवस. तुमचं काय म्हणणं आहे, घराकडे गेलं पण काय दिवाळीला? पण जायला याला खर्च लय होतो. या 5,000 रुपये पुरत नाही जाऊन यायला घरनं इकडल्या भागातनं. कारण की भारताच्या ह्या कोपऱ्यातनं भारतात त्या कोपऱ्यात जायला लागतं मला. त्याच्यामुळं बाकीचं काय नाही. तर तुम्ही कमेंट करून सांगा काय केलं पाहिजे. आता जे होतं का नाही ती कर्नल आहे तर रिटायर कर्नल आहे तर म्हणजे ह्यांच्या हाताखाली नाही म्हणता फौजी असते नाही. फौजी ह्यांच्या हाताखाली त्या काळामध्ये फौजी 25, 30, 40 फौजी ह्यांच्या हाताखाली असतात. या तर ह्यांना मला सांगितलं की मी तुमचा रिपोर्ट बघितला होता, पूर्णपणे तुमचा इंटरव्ह्यू बघितला होता, तर भारी वाटलं जास्त. मामाला इतकी खुशी झाली का नाही मला भेटून. लई त्यांना भारी वाटलं लई. अशी माणसं भेटल्यावर थोडं मन मोकळं होतं खरं सांगतो बरं का. कारण की एकटीला चालू बोर होतं लई जास्त आता. आणि कोण भेट नाही, टुरिस्ट नाही नसतं त्याला का. आता स्पिती व्हॅलीमध्ये ज्यावेळेस स्पिती व्हॅलीमध्ये होतो काल्या साईडला ना, तेव्हा मला भारी वाटत होतं. ज्यावेळेस चंद्र चालला होतो ना त्यावेळेस मला भारी वाटायचं. कारण की तिकडं ना फोनला नेटवर्क नव्हतं, कोणाचा फोन नाही, कोणाचं काय नाही, 1 नाही 2 नाही.
जागोजाग बायकर भेटायची, माझ्या संग बोलायची, कौतुक करायची, तर ती गोष्ट मला भारी वाटायची. आता सध्याला इकडल्या भागात टुरिस्ट कोणच नाही. मला असं वाटतं मी एकटाच निघालो आहे आणि दिवसातलं इथलं 1 ते 2 टुरिस्ट अशी जात असतील गाड्यांमध्ये असं मला वाटतं. कारण की इकडल्या भागामध्ये लगातार टुरिस्ट आहे नाही ती मनालीमधला रस्ता पडल्यामुळं असा प्रॉब्लेम आहे. ही बर्फ आहे हातामध्ये माझ्या सध्या बर्फ. मला ह्या बर्फावरून मला एक गोष्ट आठवली, मला तुम्हाला सर्वांना सांगायची एक गोष्ट सांगायची मला तुम्हाला सर्वांना. जर लगोर्लीमधनं व्हिडिओ बघतोय माझ्या गावातनं कोण, तर माझ्या गावातल्या माणसांना माहिती असेल की आपल्या गावातल्या शाळेमध्ये त्यावेळेस एक गाडीगारवाला होता, त्यांचं नाव होतं चोपडे गाडीगारवाला होता. सायकलीवर यायचा पहिला. 8 आण्याचा गाडीगार तिथं. 8 आण्याचं किती गाडीगार तिथं सांगतो म्हणून मला किती देतात ह्या सांगतो का. 8 आण्याचं गाडीगार किती होतं ह्या का ही एवढं सांगतो. 1 रुपयाचं गाडीगार असलं तर ती मोठं यायचं, ती केवढे सांगतो मला आणि कशा प्रकारे यायचं सांगतो तुम्हाला. थांबा हे बघा 1 रुपयाचं गाडीगार सांगतो तुम्हाला केवढं असायचं. हे बघा ही 8 आण्याचं गाडीगार आणि ही 1 रुपयाचं गाडीगार असायचं. ह्याला कलर मारायचा, दही ही द्यायचं ह्यातमध्ये आणि ही 8 आण्याचं. हां पण एक इंटरेस्टिंग गोष्ट असायची, ह्याच्यामध्ये कांडी असायची, इळूचं लाकूड असायचं, इळूचं लाकूड. आणि इळूच्या लाकडाला ना असं बारक्या कामटे असायच्या, ती ह्यातमध्ये लावायच्या आणि मस्त म्हणजे त्याला चोकच खायचं आणि मस्त चेस करायचं. बारकी पोरं मी, माझा भाव, आमच्या वस्तूची पोरं ही अशी चेस करायची अशी आणि खायचं. आणि हे 8 आण्याचं गाडीगार, ते हातला खायला लागायचं. समजा हातला आला असायचं समजा आमचं त्यावेळेस, ती मजा वेगळी, खरंच लई जास्त मजा वेगळी. आणि 5 रुपयाचं ही तांब्यात द्यायची, तांब्यामध्ये. सांग थांबा 5 रुपयाचं केवढं असायचं मला सांग थांबा. ही 5 रुपयाचा गोळा असायचा, जी तांब्यात टाकायचा आणि तांब्यात कलर घ्यायचा आणि त्या आईला घरी नेऊन द्यायचं. ती मजा लईची वेगळी असायची. क्रिस्टियानो रोनाल्डो तेव्हा तिथं ती आहे ना, ती बटाटे उकरून काढते, तेव्हा बटाटे काढते उकरून, ते किती भारी वाटतं बघायला. म्हणजे बर्फ तेव्हा समजा रानामध्ये असा समजा बर्फ पडला आणि माणसं असं ती, तेव्हा ती 2 बाया आहेत त्या मावश्या आहेत, त्या मावश्याच म्हणू बायानं मावश्या म्हणू, मावश्यांना इज्जत देऊ खूप जास्त आपण. आणि ती बघा तेव्हा किती जास्त ती तिथं बटाटे काढते, त्या भारी वाटतं. आणि तिकडे साईडला गुरं चालते ते खाली कोपऱ्यात, किती भारी वाटतं बघायला. म्हणजे आपल्या टेंभुर्णीकडे आपल्या सोलापूरकडे एकदा बर्फ पडलं पाहिजे. बर्फा ये रे आमच्या एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये, एकदा ये रे समधीकडे, एकदा थोडं पांढरा शेपट समजा करून टाक एकदा, खूप जास्त मजा येऊ दे आमच्याकडल्या माणसांना एकदा, खूप जास्त भारी. अशी जनावर आम्ही बी अशी मोकळी सोडी बर्फामध्ये नाचतली जनावर म्हणते रे इतकं गार कसं काय लागतं या. मैं बंगाल से, मैं बंगाली मानुस हूँ. बेंगोली मानुस है, मराठी मानुस और बेंगोली मानुस. बेंगोल का मेरे साथ पिछले साल था, मेरे साथ लद्दाख में. अच्छा. हां ही जागा नीट तुम्ही लक्षात राहून दे तुमच्या, कारण की ही जागा आहे का नाही. तेव्हा आम्ही आता तिकडून आलो, तेव्हा तिकडून असं तेव्हा ती वळणं एवढी समधी पार करून, त्या पाठीमागं पण लई मोठी वळण होती, तेवढी समधी पार करून नको असं चालू आता इथं आलो आहे. आणि इथं गेल्यावरती मी सायकल ढकलत निघालेलो आणि ह्या वरती पण सायकल ढकलत निघालेलो मी पण. हां ह्याच ठिकाणं आपली ज्यावेळेस आपली कॅरेव्हॅन तयार होईल ना, त्यावेळेस ह्याच ठिकाण थांबणार मी. हीच सीन हीच व्ह्यू त्यावेळेस घेणार काढून ह्या ब्लॉगमधला आणि म्हणणार ह्या ठिकाणी तो सायकल घेऊन उभा राहिला होता. फुल रेसनं गाडी चालते, फुल रेसनं, इतका सड मोठा आहे. भाई ने तुरंत पहचान लिया, पिछली बार आया था ना तो वहाँ पे टेंट लगाया था मैंने, मालूम है. 2 साइकिल और थे मेरे साथ, वो रूम लेके रहे थे, वो शायद केरला से थे वो, और मैं वहाँ पे उसको ऊपर कोने में मैं रूम लेके रहा था. हाँ लँटर पे लगाया. राईट. मी भावाला आलं ना, आलेला भावाला मी म्हणलं भाऊ ओळखलं का. भाव म्हणते पाठीमागच्या वर्षी आला होता. ओळखते ती माणसं मला, गेल्या वर्षी ह्या सायकली आलं तर ह्या वर्षी पण ह्या सायकली आलो, तर मला माणसं जागोजाग ओळखते. माझी जरा थोडी तब्येत माइंडसेट जरा थोडा खराब झाला, त्यामुळे मी थांबायचा विचार करतोय कुठतरी एका ठिकाणी, बघू रूम कुठे भेटते बरोबर ती. भाई यार रूम मिल जाएगा रहने के लिए? कितना है प्राइस अकेले के लिए यार? 300 दे देना. ये भाई ये अपना, थैंक यू. ज़रा थोड़ा ऑक्सीजन के प्रॉब्लम से ज़रा थोड़ा दिमाग पे थोड़ा जोर पड़ता है ना, तो थोड़ा प्रॉब्लम हो रहा है चलने में मेरे को. सोच रहा हूँ हाइट से अभी बर्फ है ना, ठंड है, ऑक्सीजन लेवल. उस टाइम पे आया तो उस टाइम पे बर्फ नहीं थे ना, नहीं, उस टाइम पे एकदम गर्म इलाका. सीजन में आए थे उस टाइम, पिछली बार. हाँ राइट. और अभी तो टूरिस्ट भी नहीं है. इस बार टाइम से पहले बर्फ पड़ गया आज. ही रूम घेतलेलं आहे मी एवढं फक्त 300 रुपयाला, उद्या सकाळपर्यंत. मस्त आहे, फॅसिलिटीज मस्त आहे. म्हणजे काल रात्रीच्या पेक्षा तरी बरं आहे. काल रात्री 200 रुपयामध्ये होतं, पण तिथं मला थंडी नाही वाजली. इथं भरपूर थंडी असणार आहे.
ही बघा बघा असा काहीतरी व्ह्यू येतो या पूर्णपणे आणि थांबलेलो आहे बघा बघा ही तिकडं खालून आलेलो आहे आणि थांबलेलो इथं. तर अशा ठिकाणी थांबलेलो आहे. आता इथं गरम पाणी लावलं आहे आंघोळीला मी आणि आंघोळ करतो गरम पाणी बघा इथं हीटर लावलं आहे आता. थोडं डोकं जरा थोडं ही तुम्हाला म्हणलं होतं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण माझी जरा थोडी मानसिकता जरा थोडी खराब व्हायला लागली आहे. ती मला होतं आदनमधनं कधी कधी होतं असं फनी. You're sleeping here? या Finish for today? mindset is problem. जो भी आके जब रोड बंद हो जाए तो क्या लगता है तो फिर निकलना मुश्किल हो जाएगा फिर. हाँ, वहाँ से निकल नहीं पाओगे. तो फ्लाइट से निकलना पड़ेगा मेरे पास तो पास. फ्लाइट से ही ऑप्शन ही मार्च के बाद ही खुलेगा रोड. रोड जो है वो मई में खुलता है तो अप्रैल भी बंद रहेगा. अच्छा अप्रैल एंड और मई शुरू में खुल जाता है. अच्छा तो तब तक फंसे रहोगे, फिर फ्लाइट से जाना पड़ेगा. और यहाँ से आगे जाओगे, जब आप लेह में जाओगे तो लेह में आपका फोन भी नहीं चलेगा. हां ये बात अब बाहेर नेटवर्क नाही आहे. दो ही बघा बघा पांघरण्यासाठी काय आहे बघा गाद्या आपण जे खाली हातरतो ना आपल्या गावाकडं ते बघा इथं वाकडं पांघरायला असते बघा ही एक तरी सुद्धा थंडी थांबत नाही. मग तुम्ही विचार करा की सध्याला थंडीचं तापमान हितच एवढं आहे आता सध्याला, मग वरल्या साईडला काय असेल. तर ह्यामुळेच भावांनो मला असं वाटतंय की मी माघारी फिरलं पाहिजे. माझी बरीच मित्र आहेत मला मला मित्रांनं मला काय सांगितलं माहिती आहे, समध्यात मोठी अपडेट मला मित्रांनी दिली की म्हणलं एका 25 ते 30 दिवसानंतर जर का तू लेहमध्ये असणार आणि तिथनं जर का घराकडं निघायचं म्हणलं श्रीनगरकडल्या साईडकडून म्हणा हिकडल्या साईडकडून म्हण तर मग तुला गाडी नाही, कारण की रस्ता बंद होऊन जाणार. त्यावेळेस तुला फ्लाईटनंच यायला लागेल लेहमधनं. माझ्यापाशी पासपोर्ट नाही काय नाही मी जाऊ शकत नाही, मी येऊ शकत नाही फ्लाईटमधनं, माझं अवकात पण नाही एवढी. तर एवढा एकच मोठा प्रॉब्लेम आहे की ह्यासाठी मला वाटतं मला माघारी फिरायला पाहिजे. ह्या सिच्युएशनमध्ये मला फक्त आता आईचं डिस्कशन घ्यायचं आहे एकदा. आई काय म्हणते मला बघू द्या, कारण की समजात मोठा गुरु आई असतो तर मला आईला फोन करतोय पण आयुष्यातला झोपली असेल, कारण की आई पण म्हणते दिवाळीला घरी या. तुम्ही काय केलं पाहिजे मला लवकर कळकळीची विनंती तुम्हाला सर्वांना की मला लवकर कमेंट करून सांगा की मी काय केलं पाहिजे. माझं संपूर्ण महाराष्ट्र कव्हर करायचं राहिलं आहे. मी अजून महाराष्ट्रामध्ये मी काहीच फिरलेलं नाही, फक्त त्र्यंबकेश्वरला सायकल घेऊन गेलो तो, बाकीच मी कुठेच गेलेलो नाही. तर महाराष्ट्रामध्ये सायकलिंग केली पाहिजे का, महाराष्ट्रामध्ये प्रतिसाद आपल्याला कसा भेटेल. तुम्ही रस्त्यावर मला सर्वजण भेटचाल, तुम्हाला सर्वांचं प्रेम मिळेल, तुम्ही सर्वजण मला जेवण चारचाल आणि जेवण करताना जी गप्पा गोष्टी आहेत ना त्यामध्ये खरी मजा असणार आहे. तर मुंबईमध्ये येणार आहे मी पालघरकडल्या साईडनं, गुजरातमधनं मी पालघरला येणार, पालघरमधनं मग नालासोपाराकडल्या साईडला, नालासोपाराकुंड, मग नंतरनं वसई विरार हे समजा गोष्टी आता मॅपमध्ये बघितले मी. आणि त्यानंतर मग मी खाली मुंबईमध्ये जाणार. सेलिब्रिटींची जेवढी बी घरं आहेत तेवढी मला बघायची ती जर झालं तर. त्यानंतरनं गडकिल्ला आहे तर अजून बरंच मुंबईमध्ये ती मला बघायची या. अशा काही गोष्टी आहेत या. तर बघू ही फुडल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळून जाईल की मी काय करतो. आता ही ब्लॉग सध्या मला इथं थांबवायला लागेल, खाली हॉटेलमध्ये जेवण करतो. परिस्थिती डोळ्यासमोर आहे. एवढी एक गादी पांघरून घ्यायची आणि रोजच्याला रूम असं घेऊन राहायला लागतं. रोज मला रूम घेऊन राहायला लागतं. तर ही तर परिस्थिती लई बेकार आहे माझ्यासाठी. बघू काय होते भावना, तुम्ही मला कमेंट करून सांगा काय केलं पाहिजे. मी मुंबईकडल्या साईडला आलं पाहिजे का नाही. मुंबईमध्ये जर तुमचं कोण नातेवाईक आहे त्यांना ही लिंक शेअर करून टाका लगेचच्या लगेच. आणि त्यांना म्हणावं गणेश MH45 रायडर यायला लागलेला आहे तुमच्या घरी राहण्यासाठी मुक्कामी, लवकरात लवकर सांगा. तर भावांनो तुमची राय सांगा. तर असा काहीतरी व्हिडिओ आजचा भावांनो. व्हिडिओ छोटा होता पण कामाचा होता. तर भावांनो कसं काय वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक, शेअर करू नका, सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हरमध्ये जय भारत, हरमध्ये जय महाराष्ट्र.